चरत भिक्कवे चारिकं बहुजन हिताय बहुजन सुखाय लोकानुकंपाय हत्ताय हिताय सुखाय देवमनुष्यानं देशेत भिक्कवे धम्मादि कल्याण मत कल्याण परिवसान कल्याण सत्य सफेजन केवल वैकुंठ परिशुद्ध ब्रह्मचर्य प्रकाशे चारी दिशेने जा, थांबू नका, बसू नका, चारी दिशेने फिरा. कशासाठी फिरा? बहुजनाच्या कल्याणासाठी, बहुजनाच्या हितासाठी. लोकांपर्यंत जा, त्यांना व्यवस्था करून सांगा, त्यांना जागृत करा. तुम्हाला माहित असेल या देशामध्ये प्राचीन भारतामध्ये बुद्धीचा एस्टॅब्लिश झाला असा सहज झाला नाही. सामूहिक नरसंहार झाला. बुद्धिस्ट भिक्खूला सामूहिक नरसंहार झाला, त्यांचे मुंडके कापले, त्याला जिवंत जाळलं. त्या आधारावर हा धर्म एस्टॅब्लिश झाला. साधारण सुधारण धर्म नाही, असाधारण धर्म नाही. रक्तरंजित क्रांती करून हा धर्म आलेला आहे. आपल्या सामूहिक नरसंहार केला बुद्धिस्ट भिक्खूचा, सामूहिक जाळलं. जर बुद्ध भिक्खू, जर भिक्खू हा वंदना करणारा असता, जर बुद्धिस्ट भिक्खू परित्राण पार करणारा असता, जर बुद्धिस्ट भिक्खू ध्यान समाधी लावणारा असता, जर बुद्धिस्ट भिक्खू हातामध्ये धागा बांधणारा असता, निरंतर बसणारा असता, तर त्यांची सामूहिक नरसंहार कल्याण का झाला? प्रश्न आहे. बुद्धिस्ट भिक्खूचा नरसंहार का झाला? बुद्धिस्ट भिक्खूला का कापलं? हा प्रश्न उपस्थित केला पाहिजे. जर बुद्धिस्ट भिक्खू असं काम करत नसता, तर भिक्षू संघ असं कामच करत नव्हता, नुसतं बसून राहत होता. विहारामध्ये कुठेतरी पर्याकपारीमध्ये दर्यामध्ये बसून राहत होता, कंटिन्यू ध्यान करत होता, तर या देशामध्ये शत्रूंनी त्याला जाळलं का? मारला काऊन? कापला काऊन? प्रश्न आहे. याचा अर्थ निश्चितच भिक्षू संघ असं काम करत नव्हता. मग भिक्षू संघ काय काम करत होता? याचं भिक्षू संघाने विश्लेषण करायला पाहिजे. काय काम करत होता या देशामध्ये? तो इंटरेस्ट ग्रुप होता ज्यांनी या देशामध्ये व्यवस्था पैदा केली होती, ज्यांनी या देशामध्ये वर्ण व्यवस्था, जाती व्यवस्था, अस्पृश्यता, आदिवासीचे सेग्रिगेशन, महिलांची गुलामी, या व्यवस्थेचा कब्जा या देशावर त्या लोकांचा होता. ही गुलामी त्यांनी लादली होती. या गुलामीच्या विरोधामध्ये भिक्षू संघाने, प्राचीन भारतामध्ये भिक्षू संघाने ओपन स्टँड केला, खुला कदम उचलला, म्हणून तर त्यांना कापलं गेलं. आजचे भिक्षू संघ सुरक्षित काय? प्रश्न आहे.